स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। अहो तुमचं ते टोमॅटोचं सार झालं की नाही अजून? झालं की, पण तुमच्या चिरंजीवांचा पत्ता कुठे आहे? सार भात कसा गरम गरम खायला पाहिजे। नाही कोण म्हणतंय? हो पण तो यायला पाहिजे ना। आधी त्याला फोन केला आणि मग फोडणीला घातलं सार। आत्ता येतो म्हणाला पण पत्ता नाही अजून। मग पुन्हा एकदा फोन कर ना। कशाला? मला त्याचं उत्तर ठाऊक आहे। हा आलोच। आलोच ना। किती उशीर आहे? काय करणार आई, पुण्याचा ट्रॅफिक मध्ये तुला माहिती आहे ना, हे ट्रॅफिकची सवय होईपर्यंत ना काही खरं नाही यार। तर तुझा आजचा क्लिनिक मधला दिवस कसा काय गेला? फर्स्ट क्लास दादा। मध्ये मी जी लेक्चर्स करता धावपळ केली होती ना, ती आता कामी येईल असं वाटतंय। म्हणजे तशी काही बोलणी झाली का? हो अगं, त्या संस्थांच्या संचालिका झाल्या होत्या। त्या संस्थांमध्ये ऑनररी कन्सल्टंट म्हणून आठवड्यात एकदा मी जाणार आहे, आणि याशिवाय पर्सनल लेवलवर काही पेशंट सुद्धा ते माझ्याकडे पाठवणार आहेत। बा, हे छानच झालं। आधी नाव कमावलंच ना की मग पैसा येतोच नावामागे। आई, अवंतिकाचं सुद्धा एक्झॅक्टली हेच म्हणणं होतं। अवंतिका कधी भेटली तुला? आज आली होती क्लिनिकवर। आपणहून आली होती की? म्हणजे फोनवर हे फोन बोलणं। टोमॅटोचं सार गरम करा ना, हा भूक लागली त्याला। हो निखिल, तू हातपाय धुवून घे, मी पानं म्हणते तो। हो निखिल, आता हे असले प्रश्न आता तुला टाळता येण्यासारखे नाही आहेत। आज आईने विचारलं, उद्या आणखी 4 लोक विचारतील। तू काय तुझ्या मनाची ठरवलंय की नाही? विचार म्हणजे बरोबर आहे बघ। आता तू हातपाय धुवून घे। आईने सार गरम केलं असेल, खास तुझ्या आवडीचं केलेलं आहे। हा लवकर ये। सानिका
काय झालं तुला? हा? हे अरे ऑल राईट. पाणी देऊ तुला? एक मिनिट हा. काय झालं? हा? स्वप्न स्वप्न पडलं? करपे करपे? त्याने काय केलं? हा? नाही काही नाही. मग नाही काही नाही. काहीच नाही. काहीच नाही. सानिका, अगं तुला स्वप्नामध्ये मी दिसायला पाहिजे तर करपे काय दिसतोय? अबे थट्टा करू नकोस रे. बरं, तू तुला त्रास देतोय का? हे बघ, काळजी करू नकोस. मी पुन्हा एकदा त्याला भेटेन. याच्या पुढे तुला कधीही त्रास देणार नाही. तो भेटू का मी? नाही रे. मग नाही, करपे काहीच त्रास देत नाहीये. नक्की? हो हो रे, काहीच नाही. काही प्रॉब्लेम नाही. सानिका, मग हे विचार आता मनातनं काढून टाक. असं काय करतेस तू? रिलॅक्स. मी आहे ना तुझ्या बरोबर. चल, झोप बघू शांत. झोप. काही कल्पना नसताना आज अवंतिका अचानक क्लिनिकवर आली. ती यावी असं वाटत तर होतं, पण ती येईल असं वाटलं नव्हतं. पण ती आली, बसली, मोकळेपणानं बोलली. सवयीनं मी तिच्या बोलण्याचं वागण्याचं अनालिसिस करायला लागलो. ते मी सकायट्रिस्ट म्हणून करत होतो की निखिल म्हणून? कुणास ठाऊक. पण आज मी नेहमीचा नव्हतो. अवंतिका अचानक समोर आली आणि काय झालं मला? मला काय झालं हे सगळं शब्दात मांडणं कठीण आहे. अवंतिका मला आवडते हे एकच वाक्य मी कागदावर लिहू शकतो. हे आई दादांना कळेल. आईला संशय आहे, दादांची इच्छा आहे. दादांनी तर आज मला इनडायरेक्टली प्रपोजच करायला सांगितलं. पण मलाही उगीचच घाई वाटते. घाई वाटते की भीती? भीती वाटते हे कबूल करायलाही भीती वाटते, स्वतःजवळ सुद्धा. बऱ्याचशा गोष्टी स्वतःजवळच कबूल करायला कठीण जातात. बेटा ज्यूस पीकर जाओ. अरे तू सकाळी सकाळी कशी काय इथे? पेढे घेऊन आली, खुशखबरी आहे.
पेढे किस बात पर? आंटी कॉलेजात नोकरी मिळाली लेक्चरर म्हणून. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. अरे वा, सचमुच खुशखबरी है. म्हणजे आमच्या ऑफिसपेक्षा तुला चांगली नोकरी मिळाली तर. अनिश, अरे मी सकाळचं फक्त थोडाच वेळ कॉलेजला जाणार आहे, नंतर फ्रीज असणार आहे. केव्हाही फोन करून बोलून घे ऑफिसमध्ये. ओ थँक्स. पाटेकर आपले सदैव आभारी राहतील. बरं मी आता पळतो, मला एक अर्जंट मीटिंग आहे. ओके बाय, सी यू लेटर. बाय. बैठो पुत्र. बघितलं ना आंटी कसं बोलतो ते. त्याला अजिबात आवडलं नाही मी कॉलेजमध्ये काम करणार आहे ते. दाखवत नाही पण अधून मधून असं टॉन्टिंग चालू असतं सारखं. बेटा, तुझ्याशी बोलतो तरी माझ्याशी बोलत सुद्धा नाही तो. काय? हा पुत्र, निधी गेल्यापासून तो माझ्याशी असंच वागतो. म्हणजे आंटीजी अजूनही अनिश तुमच्याशी बोलत नाहीये? कितनी बार कहूं, गलती हो गई. सच पुत्र, डॉक्टर ने भी कहा था डिलीवरी के टाइम रिस्क था, हमें टेंशन नहीं होना चाहिए था, इसीलिए उन्होंने नहीं बताया. हो आंटी, मला माहिती आहे अनिश जर असं वागत असेल ना तर ते चूक आहे. अरे अगर अपना बेटा ही अपने माँ से बात ना करे तो उस माँ पे क्या गुजरती है, कैसा दुख होता है, वो सिर्फ माँ ही जानती है. आंटीजी, अनिश अजून निधीच्या धक्क्यातून सावरला नाहीये. डिप्रेस असलं की माणूस कधी कधी असं वागू शकतो. त्याला थोडा वेळ द्यायला पाहिजे सावरायला. तुम्ही त्याला समजून घ्या. पण तो तुमच्याशी असं वागत असेल तर ते चूक आहे. मी बोलीन त्याच्याशी. बेटा, तू बोलूस त्याच्याशी, माझी बाजू सांग त्याला. हो आंटीजी, लेकिन तुम्ही रडू नका ना प्लीज. अरे तू इतनी अच्छी खुशखबरी लेकर आई, तेरा मुंह मीठा करने के बजाय मैं अपना दुखड़ा सुनाने बैठ गई. बैठा, मैं कुछ मीठा लेकर आती हूँ. चला मी येतो. ऍश, मी येतो. अभि, हा? बाहेर चाललायस? हो. एक काम कर ना प्लीज, ही लिस्ट घेऊन ये ना. आणि हा, बासमती नको विसरूस, 2 किलो. बासमती? हो. कसा येईल तो? 50 रुपये किलो वगैरे असेल. अरे आपल्यासाठी नाही रे, कन्नू, म्हणजे तिला मी आतापर्यंत दुसरं काही दिलंच नाहीये ना. आणि या बाकीच्या गोष्टी? अरे सगळं लागणार आहे, बघ ना, वाच ना जरा. बस थोडेच दिवस. आय अंडरस्टँड. एनिवेज, मी येतो. अभि, नाही, किती वाजेपर्यंत येशील? काय सांगता येत नाही, म्हणजे मीटिंग किती वेळ चालेल त्याप्रमाणे. मी लवकर यायचा प्रयत्न करतो. हो, म्हणजे तुला जर का उशीर होणार असेल ना तर मी विचार करत होते की पाटेकर अंकलकडे जाऊन येऊ. हो, जाऊन आहे ना. त्यांचं काही काम होतं तुझ्याकडे? नाही, त्यांचं काम नव्हतं. ऍक्च्युली मलाच त्यांना विचारायचं होतं की मी परत त्यांच्याकडे जॉईन केलं तर चालेल का. का? म्हणजे थोडे पैसे येतील ना घरात, मग तू सुद्धा विचार करायला मोकळा. कसला विचार? हाच की जॉब करायचा आहे का बिझनेस करायचा आहे. आणि जर का तुला बिझनेस करायचं असेल तर भांडवल लागेलच ना. आणि कनूचं काय? हो ना, तो सुद्धा प्रश्न आहे. आपण तिला क्रेशमध्ये ठेवू शकतो. नाही, नको.
फ्रेश वगैरे नको, मी सांभाळेन तिला. तू ये जाऊन त्यांच्याकडे, पण बघू रात्री बोलू याच्यावर. आता काय म्हणाला तो करपे? अगं तो माझा पिच्छाच सोडत नाहीये. त्या दिवशी फोन केला, फोनवर धमकी देत होता मला. धमकी? हो, मला म्हणाला मॅडम तुम्ही कुठल्या रस्त्याने येता जाता ते मला चांगलं ठाऊक आहे म्हणे. हाय गॉड सानिका, त्या दिवशी मी रिक्षासाठी उभे होते, शेजारी पाहते तर करपे उभा होता. ग तुम्हाला स्टेअर करत होता. मी इतके घाबरले होते, असं वाटलं की आपण सरळ घरी निघून जावं. पण तेवढ्यात तो आला, मला धक्का देऊन सरळ निघून गेला. काय? शी, मला आठवलं जरी ना तरी कसंच होतं. ग सानिका, मला असं वाटतं की तू आता पोलीस कंप्लेंट करावीस. दिस इज टू मच सानिका. हो, मलाही ते कळतंय, पण अविनाशला कळलं तर तो काय करेल सांगता येत नाही. ग अगं पण अशा गोष्टी नवऱ्यांना विश्वासात घेऊन सांगायला पाहिजेत. हो ग, पण तो डोकं शांत ठेवून विचार करत नाही. मागे पाहिलंच ना, बँकेत येऊन त्याने करपेला कसं मारलं होतं ते. त्यांनी नाही विचार केला तरी आपण डोकं शांत ठेवून विचार करायला पाहिजे ना. स्वाती, मला खरंच त्रास होतो ग या सगळ्या गोष्टींचा. मला कळतेय की मला हे सगळं सहन करायला नको, पण ह्या सगळ्यात माझीच बदनामी होते, माझंच मॅरिड लाईफ डिस्टर्ब होते. मला सगळं कळतंय ग सानिका, पण थकले मी स्वाती, खरंच थकले मी. किती सहन करायचं, किती सोसायचं. लग्न झाला ह्याचा आनंद जाणवेपर्यंत सासरची माणसं अनेक प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. मूल होण्याचा आनंद होतो तोच त्याचा आजार पण काढा. प्रमोशन मिळवण्याचा आनंद होतो तर लोकांच्या असूयला सामोरं जा. ऑफिस मधलं काम, घरचं काम. स्वाती, प्रत्येक आनंदासाठी आपल्याला अशी किंमत का मोजावी लागते ग? जाऊ दे ग, सोड ना सानिका. आलात कधी पुण्याला तुम्ही लोक? कालच आलो. आणि मयुरी कशी आहे? कुठे आहे ती? तिच्या ऍक्च्युली शाळेचं झालं ना, म्हणजे मला भीतीच वाटत होती की वर्ष वाया जाते की काय, पण झाली आजपासून शाळा सुरू. बरं झालं तुम्ही आलात पुण्याला. ती नेहमी म्हणते की वहिनी पुण्यात आहेत, काळजीचं काहीच कारण नाही. खरं तर माझ्यापेक्षा तुमच्यावरच जास्त विश्वास आहे तिचा. मग तुमच्या आधीपासून ओळखतो आम्ही एकमेकींना. काय मग लग्न केव्हा करताय? तेच सांगायला आलो. सोमवारी लग्न आहे, तुम्ही नक्की या. अगदी साध्या पद्धतीनंच करतोय, कारण फारसं कोणाला ओळखत पण नाही इथे. शेखर साहेब, तुमचे कोणी नातेवाईक? नाही, आई वडील नाहीच आहेत, आणि इतर कोणाला बोलवण्यात अर्थ नाही आहे. त्यांच्या 10 प्रश्नांना तोंड देण्यापेक्षा नकोच. आधी झालं तेवढं पुरे झालं. शेखर, मला तुमचं खरंच कौतुक वाटतं. लोकांनी तुम्हाला मैथिलीशी लग्न करण्यापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुम्ही अजिबात त्यांना दाद दिली नाहीत, एकदम खंबीर राहिले. खरंच कौतुक आहे तुमचं. नाही, तुमच्या कौतुकाला मी खरोखर पात्र नाही, कारण खटल्याच्या वेळेस मैथिलीनं साक्ष देऊ नये असा स्टँड मीच घेतला होता. काय करणार, मी एक सामान्य माणूस आहे, समाजाला घाबरणारा. हो, पण नंतर सुद्धा तुम्ही तुमचा निर्णय बदलू शकला असतात. तुमच्या दोघींचं धीर पाहूनच मला धैर्य आलं. म्हणलं या दोघे एवढ्या हिमतीनं वागतायत, मग आपण कशाला घाबरायचं. शेखर, एक सांगू, भीती हा भ्रम असतो, तो आपणच आपला दूर करायचा असतो. एनिवेज, झालं ते झालं. पण शेखर, आतापर्यंत तुम्ही जसं मैथिलीला समजून घेत आलात तसंच यापुढेही समजून घ्या. आणि मैथिली, शेखरने तुझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरव.
कधीही कसलीही गरज लागली तरी विना संकोच मला कळवा.